शिंदेंना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे समाधी अवस्थेकडे ते पोहोचले. शिवसेनेच्या आमदारांना सांगितलं तर भाजप पक्षातील लोकांचे फोन हे टॅप केले जात असल्याचा शिंदेंना संशय. सामनात्मक खळबळजनक गौप्यस्फोट. आधी शिवसेना एकत्र आणण्याचे वक्तव्य, नंतर शिरसाटांचा घुमजाव. वेळ आली तर ठाकरे शिंदेंना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणार, शिरसाटांनी केलं होतं वक्तव्य. शिंदेंना भाजप बाजूला करत असेल त्यामुळे शिरसाटांची गुगली. उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं. शिरसाटांनी केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत खैरेंची टीका. बीड पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर, तर अवैध वाळू तस्करी बंद करा अन्यथा हद्दपारी आणि मकोकाची कारवाई. 51 वाळू तस्करांना कार्यालयामध्ये बोलवून इशारा, तर 26 जणांवर प्रतिबंधक कारवाई. बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरातांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट, तर कुणाला शंका असल्यास भेट घेणं माझं कर्तव्य. अशोक थोरातांची यावर प्रतिक्रिया, तर संपत्तीच्या आरोपांवर योग्य वेळी बोलणार थोरातांचं विधान. संतोष देशमुख यांच्या कुटुंबासह शिष्टमंडळ आज भगवानगडावर जाणार. भगवानगडावर आरोपीच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन न्यायाची मागणी करणार, तर दुपारी नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेणार. सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील, जो धर्माच्या विरुद्ध राहील त्याचं काही खरं नाही. जळगावातील कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांचं विधान. येवल्यात अवैध धंद्यांवरून छगन भुजबळ आक्रमक, तालुक्यात शांतता राहिली पाहिजे, भुजबळांकडून पोलीस कान उघडणे. नव्या कर रचनेनं आता मध्यमवर्गीय नोकरवर्ग तरुणांना मोठा फायदा होणार. युवांसाठी वेगवेगळे मिशन, स्वप्नांना भरारी देण्याचा हा प्रयत्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार. लक्ष्मीची पावलं येती घरात, ओची दिवाळी दसरा असा हा अर्थसंकल्प. महाराष्ट्राच्या विकासासाठी भरपूर निधी देण्यात आलाय. उपमुख्यमंत्री शिंदेंची यावर प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंना लक्ष्मीशिवाय काहीच दिसत नाही. लक्ष्मी त्यांच्याच घरात, महाराष्ट्रात कुणाच्याच घरी ती पोहोचलेली नाही. अंबादास दानवेंचा शिंदेंना टोला. निर्मला सीतारामन यांनी चांगला अर्थसंकल्प दिलाय. शेतकरी सामान्यांसाठी चांगला अर्थसंकल्प. उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही यावर प्रतिक्रिया. नोकरदारांसाठी चांगली बातमी, 12 लाखांपर्यंतचं आता उत्पन्न करमुक्त होणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनं मध्यमवर्गीयांना दिलासा, तर सरकारला 1 लाख कोटींचा यामुळे तोटा होणार. पुढील आठवड्यात संसदेत नवीन आयकर विधेयक धोरण आणणार, तर आता नव्या आयकर विधेयकाचा टॅक्स स्लॅबशी संबंध नसणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून स्पष्ट. किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा 5 लाखांपर्यंत. लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड, तर बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना करणार. लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार. एखाद्यानं कॅडबरी मागावी आणि लिमलेटची गोळी द्यावी असा हा प्रकार. महाराष्ट्राचा पूर्णपणे भ्रमनिरास झाल्याची स्थिती. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची अर्थसंकल्पावर टीका. आजचा बजेट हा सर्व भारतीयांची स्वप्न पूर्ण करणार आहे. आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेला बळ देणारा हा अर्थसंकल्प. आजच्या बजेटमुळे बचत होईल, उत्पन्न वाढेल. पंतप्रधान मोदींची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. देशातील कृषी उद्योगाच्या विकासासाठी मोदी सरकार सकारात्मक. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार, तर डाळींसाठी 6 वर्षांची आत्मनिर्भरता योजना लागू. योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यांवर लक्ष असणार. कापूस उत्पादकता वाढवण्यावर सरकारचा भर. कापूस उत्पादनासाठी आता 5 वर्षांचा प्लॅन. पारंपरिक सुती उद्योगाला सुद्धा प्रोत्साहन मिळणार. यासह लघु उद्योगांद्वारे 7.5 कोटी रोजगार उपलब्ध करून देण्यात येतील. देशातील 100 जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना, तर आता 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार. तर नाफेड एनसीसीएफ कडून डाळींची खरेदी केली जाणार. अर्थसंकल्पातनं घोषणा. सरकारी शाळांमध्ये 50,000 अटल लॅब सुरू करण्यात येणार, तर सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 या योजना लागू होणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सर सेंटर उघडलं जाणार, तर जिल्हा रुग्णालयामध्ये डे केअर सेंटर सुद्धा सुरू केलं जाणार. एससी आणि एसटी प्रवर्गातील महिलांना विशेष योजना आणणार, तर या योजनेतनं 5 लाख महिलांना याचा लाभ घेता येणार. केंद्रीय अर्थसंकल्पात स्टार्टअपसाठी आता 10 कोटींची मर्यादा. नवीन उद्योगपतींना 2 कोटींपर्यंत कर्ज, तर लेदर इंडस्ट्रीजमध्ये 22 लाख लोकांना रोजगार मिळणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. व्हिसा देण्याच्या पद्धतीत सुद्धा सुलभता आणणार. व्हिसासाठीचे नियम सोपे करणार, तर भारतात उपचार घेऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी आता व्हिसा दिला जाणार. अर्थसंकल्पात घोषणा. राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू होईल. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचे संकेत, तर न्यायालयांमधील निकालपत्र मराठी भाषेत देण्यासाठीची सुद्धा कारवाई सुरू करण्याचे निर्देश. नामदेव शास्त्रींची स्वतःची भूमिका आहे, त्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही. पंकजा मुंडेंचं वक्तव्य.
नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंसाठी गडाचे दरवाजे बंद केले। आज कोणत्या कारणामुळे गडाचे दार राजकारणासाठी पुन्हा उघडले? प्रकाश महाजन यांचा नामदेव शास्त्रींना सवाल। नामदेव शास्त्री म्हणाले, धनंजय मुंडे यांचे डोळे पाहिले, अंतःकरण पाहिलं आणि भगवान गडावरून पाठिंबा दिला। त्यांनी वैभवी आणि तिच्या छोट्या भावाच्या डोळ्यात आणि अंतःकरणातील दुःख सुद्धा पाहावं। अंजली दमानी यांचा नामदेव शास्त्रींवर निशाणा। आम्हाला मदत नकोय, न्याय हवाय, नामदेव शास्त्रींच्या विधानावर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांचा खून नामदेव शास्त्रींना मान्य आहे का? विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा शास्त्रींना सवाल। तर कोणत्याही गुन्हेगाराची संतांनी पाठराखण करणं चुकीचं, दानवेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम होऊ शकतात, नामदेव शास्त्रींची। धनंजय मुंडे यांनी पाठराखण केल्यानंतर आव्हाडांचा टोला। पुणे नागपूर नंतर आता अमरावतीमध्ये जीबीएसचा शिरकाव। दर्यापूर आणि पथरोटमध्ये जीबीएसचे 2 संशयित रुग्ण आढळले। 16 वर्षीय वयोगटाच्या आतील दोघांवरही सध्या उपचार सुरू। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी आज मेगा ब्लॉक। तर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। पुण्यामध्ये बस मोबाईल टॉयलेटची आता सुविधा पुन्हा सुरू करण्याच्या पालिकेच्या घनकचरा विभागाचा विचार। सुविधेचा लाभ घेण्यासाठी आता शुल्क लागणार। पुणे पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पालिका बायोमेट्रिक हजेरी तपासणार, त्यामुळे वेळेवर हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात होणार। पुण्यातील कारमध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तरुणाला अटक। तर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची ही कारवाई। आरोपीकडनं 1,69,000चा मुद्देमालही जप्त। मुंबई पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागामध्ये एका कॉल सेंटरवर शिवाजीनगर पोलिसांचा छापा। तर LIC पॉलिसीच्या नावाखाली फसवणूक करणारे 3 गजाआड। पुणे मेट्रोसाठी अर्थसंकल्पात 837 कोटींची तरतूद। PCMC ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकांच्या कामांना आता वेग येणार। पालिकेच्या हद्दीतनं वगळलेल्या उरुळी आणि फुरसुंगी गावाच्या TP योजनेसाठी पुणे पालिकेलाच नियुक्त करा, भाजपच्या उज्ज्वल केसरकरांची मागणी। मुदतीमध्ये नियुक्ती न स्वीकारल्यानं 45 उमेदवारांची नियुक्ती रद्द। सामान्य प्रशासनाचा निर्णय। महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023 या निकालानुसार 164 उमेदवारांची सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून करण्यात आली होती नियुक्ती। महावितरणकडून ग्राहकांसाठी लकी ग्राहक योजना। तर ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्यांना आता फोन, स्मार्ट वॉच जिंकण्याची त्यांना संधी। जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीमध्ये ही योजना सुरू राहणार। पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू असलेल्या 20 जीबीएस रुग्णांपैकी 5 रुग्णांना डिस्चार्ज, तर 9 रुग्ण नवीन आढळले। पुण्यामध्ये बालाजीनगर मेट्रो थांब्यासाठी मेट्रोकडून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या जागेची मागणी। तर थांब्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांना पत्र। दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एंडीज आर्ट वर्ल्डला उच्च न्यायालयाचा दिलासा। कंपनीविरुद्धचा प्राप्तिकर विभागाचा आदेश आता रद्द। ई चार्जिंग स्टेशन बाबतचं धोरण आता अंमलात आणा, गृहनिर्माण संस्थांसंदर्भात उच्च न्यायालयाचे आदेश। नवी मुंबईच्या वाशीतील APMC बाजारामध्ये यंदाच्या हंगामातील जादा आवक। तर कोकणातील 175 पेट्या इथे दाखल। परिवहन विभाग राज्यात कर्नाटक पॅटर्न राबवण्याची शक्यता। परिवहन विभागाचा अभ्यास करण्यासाठी मंत्री प्रतापराव सरनाईक हे कर्नाटकात जाणार। परदेशी बनावटीला परदेशी कंपनीला बनावट ईमेल पाठवून 1.5 कोटींची सायबर फसवणूक। तर अंधेरीतील तक्रारदार कंपनीच्या अधिकाऱ्यांचे सुद्धा ईमेल हॅक। आंबोली पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल। मुंबईतल्या 11 शासकीय रुग्णालयांचं आधुनिकीकरण होणार। राज्यातनं 132 कोटी 47 लाख रुपयांचा निधी मंजूर। मुंबईमध्ये 5 आणि 6 फेब्रुवारीला 30 तास पाणी पुरवठा बंद। माहीम, वांद्रे, अंधेरी, कुर्ला आणि भांडूपमध्ये पाणी बंद असणार। मुंबईमध्ये नाल्यांच्या सफाईसाठी 540 कोटींचा खर्च अपेक्षित। तर यंदा निविदांना उशीर झाल्यामुळे नाले सफाईची कामं उशिरानं सुरू होण्याची शक्यता। कुष्ठरोग शोध अभियानांतर्गत महानगरपालिकेकडून 49 लाख नागरिकांची तपासणी होणार। 31 जानेवारीपासून 15 फेब्रुवारीपर्यंत आता पालिकेमार्फत ही विशेष मोहीम राबवली जाणार। नागपुरातील अनेक भागांमध्ये 3 आणि 4 तारखेला पाणी पुरवठा बंद। शहरातील 23 जलकुंभांचा पाणी पुरवठा 30 तास खंडित राहणार। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। वज्रेश्वरी वसई मार्गावर धावत्या एसटी बसचं चाक निखळलं, जीवितहानी नाही। तर घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल। ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटेंनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंतांची भेट। तर चंद्रकांत मोकाटे लवकरच आता शिवसेनेत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीस सर्वांच्या तावडीतनं वाचलेले नवे संतोष देशमुखांसारखं फडणवीस यांच्या मागे सुद्धा पिल्लावळं लागली होती, सदाभाऊ खोतांची प्रतिक्रिया।
अशा प्रकारे संशय व्यक्त करणं हा मतदारांचा अपमान, मतदारसंघातील जनता हे सहन करणार नाही. संगमनेरमधील निकालासंदर्भात राज ठाकरेंच्या विधानावर राधाकृष्ण विखेंचं प्रत्युत्तर. आमदार अमोल खताळ यांच्याकडून राज ठाकरेंना संगमनेर भेटीचं आमंत्रण. तर राजसाहेब मुंबईच्या बाहेर या आणि संगमनेर पहा, जनतेला परिवर्तन हवं होतं. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर आमदार अमोल खताळांची प्रतिक्रिया. निवडणुकीमध्ये महायुतीत मला त्रास झाला. भाजपमध्ये नवीन आलेल्या लोकांनी निवडणुकीमध्ये माझं काम केलं नाही. बालाजी कल्याणकरांनी अशोक चव्हाणांचं नाव न घेता केली टीका. मंत्री उदय सामंत यांना अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठामार्फत मानद डॉक्टरेट पदवी प्रदान. तर सन्मानानं भावुक होत उदय सामंतांकडून आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण झाल्याची भावना व्यक्त. एमपीएससी घोटाळ्याचे धागेदोरे आता भंडाऱ्यापर्यंत. संशयित 26 वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. मुख्य 2 आरोपी फरार असल्याची माहिती. रत्नागिरीतून कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात. अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरजवळ भीषण अपघात. माघी गणेशोत्सवानिमित्त अखिल कामठीपुरा मंडळाकडून आता जयपूर पॅलेसचा सुंदर देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. धुळे शहरातील एमआयडीसीतील तेल कारखान्यांमध्ये स्फोट. तर वेल्डिंगचं काम सुरू असताना टाकीत गॅस तयार झाल्यामुळे अचानक स्फोट. तर एका मजुराचा यामध्ये मृत्यू. जयकुमार रावल यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी. धुळ्यामध्ये जय हिंद क्रीडा मंडळाकडून आता कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन. स्पर्धेसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची उपस्थिती. धुळ्यात 459 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अॅग्रिस्टॅक या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या संदर्भातलं ओळखपत्र त्यांना दिलं जाणार. तर 12,000 शेतकऱ्यांना नोंदणीपत्राचं वाटप. नंदुरबार बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक वाढली. हरभऱ्याला 9,000चा दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. धुळे जिल्ह्यामध्ये 3,800 घरांमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर योजना सुरू. महावितरणकडून ग्राहकांना सोलर नेट मीटर विनामूल्य पुरवण्याचा निर्णय. पश्चिम विदर्भातील अद्याप सह कापसाला दरवाढ नाही. तर आता सीसीआय आणि खासगी बाजारात कापसाचा दर सारखाच. कापसाची हमीभावानं खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप. तर सूरज मिश्रा नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पोलिसांनी कारवाई न केल्यानं नागरिक आक्रमक. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार. तर जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर बेबजी या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार. अशोक धोडींचं अपहरण करून हत्या प्रकरणात अविनाश धोडीला तात्काळ अटक करण्याची धोडी कुटुंबियांची मागणी. तर अविनाश धोडी दारू माफिया त्याची दहशत असल्यामुळे आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी कुटुंबीय आक्रमक. यवतमाळमधील अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांच्या वेळेमध्ये आजपासून बदल. शाळा आता सकाळी 11 वाजेपासून सुरू होणार. आदिवासी विकास मंत्री यांच्याकडून वेळापत्रकात बदल. पिंपरी चिंचवडमधील 6 वर्षाच्या चिमुरड्याची जीबीएसवर मात. तर 14 दिवसांच्या उपचारानंतर हा चिमुरडा आता ठणठणीत बरा झालाय. मंत्री गुलाबराव पाटलांची जळगावातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला भेट. तर जीबीएस आजाराची लागण झालेल्या रुग्णाची केली विचारपूस. जीबीएस व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आता नाशिक पालिका प्रशासन हाय अलर्टवर. मनपा रुग्णालयांमध्ये विशेष कक्षाची स्थापना. पाणी उकळून पिण्याचा आणि मांसाहार टाळण्याचा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला. पुण्याच्या भोरमधील नसरापूर या ठिकाणी श्री क्षेत्र बनेश्वर महादेव मंदिराचा कलशारोहण हा सोहळा. तर विविध धार्मिक कार्यक्रमांचंही या ठिकाणी आयोजन. भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. राजगडचे आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीमध्ये सरपंच, ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक. तर गाव रस्ते सुधारणेसह विविध विकास कामांवर या बैठकीत चर्चा. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये सुरू असलेल्या रस्त्यांचं काम रामभरोसेच. निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी. तर ठेकेदार आणि इंजिनियर पार्टनरशिप करून काम करत असल्याचा आमशा पाडवींचा आरोप. शहापूरच्या अंदाज या गावातील जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचं काम निकृष्ट दर्जाचं. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे कामाचा दर्जा खालावला. नागरिकांचा आरोप. पुण्याच्या खेडमध्ये शेतकऱ्यांचे फार्मर आयडी आता काढण्याचं काम सुरू. तालुक्यामध्ये 3,800 फार्मर हे कार्डची नोंदणी. तहसीलदार ज्योती देवरे यांची या संदर्भातली माहिती. माघ प्रतिपदेच्या निमित्तानं जळगावच्या खानापूर परिसरातल्या कानिफनाथ यात्रोत्सवास मोठी गर्दी. तर सुमारे 10 ते 12,000 भाविकांनी घेतला महाप्रसाद. जळगावच्या रावेरमध्ये एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यांमध्ये 29 रॅक भरण्यात आले. तर केळी वाहतुकीतनं रावेर रेल्वे विभागाला मिळाले 3,45,00,000. मागील वर्षी 4.25 कोटींचं होतं उत्पन्न. नवी मुंबईमधील एपीएमसी बाजारात खरबूज दाखल. तर मात्र 7 ते 12 रुपयांनी फळाला कमी दर मिळत असल्यामुळे या ठिकाणी शेतकरी चिंतेत. सध्या बाजारामध्ये खरबुजाला 35 रुपयांचा दर.
पुण्यामध्ये ती बस मोबाईल टॉयलेटची आता सुविधा पुन्हा सुरू करण्याच्या पालिकेचा घनकचरा विभागाचा विचार. सुविधेचा लाभ घेण्यासाठी आता शुल्क लागणार. पुणे पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पालिका बायोमेट्रिक हजेरी तपासणार. त्यामुळे आता वेळेवर हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात होणार. गोंदियामध्ये सायकलिंग संडे ग्रुपकडून एक दिन सायकल के नाम हा उपक्रम. तर आज गोंदिया ते डोंगरगड सायकल वारीचं आयोजन. जिल्हाधिकाऱ्यांचा युवक युवती यामध्ये सहभागी होणार. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार. नवी मुंबईतील खारघर परिसरामध्ये चोरीच्या घटना वाढल्या. नागरिकांचे मोबाईल हिसकावून चोरटे पळाले. चोरीला या ठिकाणी गेलेले मोबाईल परत आणण्याचं आता आव्हान. हे व्हिडिओ सुद्धा व्हायरल. सोलापूरच्या रोपळेमध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात. मात्र अनेक ठिकाणी खड्डे तसंच नागरिकांचीही तक्रार. बांधकाम विभागाचं मात्र दुर्लक्ष. जालन्यामध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भेटू न दिल्यामुळे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ. जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच पोलिसांनी कार्यकर्त्यांना या ठिकाणी धक्काबुक्की केल्याचा आरोप. वनमजूर राजेंद्र साळुंखे यांच्या मृत्यूचं प्रकरण. तर नातेवाईकांसह सामाजिक संघटनांकडून जायखेडा या ठिकाणी रस्ता रोको. मृत्यू प्रकरणी संबंधितांना अटक करण्याची मागणी. साताऱ्यामध्ये उदयनराजेंच्या पत्नी दमयंती राजेंच्या हस्ते नक्षत्र महोत्सवाचं आयोजन. तर या ठिकाणी महोत्सवातील विविध स्टॉल्सला भेट देत दमयंती राजेंनी माहिती जाणून घेतली. पुण्यामध्ये कालपासून सुरू झालेल्या सुसंवाद स्वस्थ मंत्र अंतर्गतील आयुर्वेद महोत्सवाचा शेवटचा दिवस. तर एरंडवणे या ठिकाणी शुभारंभ. लॉन्समध्ये तज्ज्ञ वैज्ञानिकांकडून या ठिकाणी मोफत नाडी परीक्षण आणि स्वास्थ्य तपासणी. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नानंतर आता मुक्ताईनगर बस आगाराला 10 नवीन बसेस मिळाल्या. चंद्रकांत पाटलांनी स्वतः बस चालवून लोकार्पण केलं. नव्या बसेस मिळाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंद. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आरोग्य केंद्रावर अचानक भेट. तर आशिया मित्तल यांचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना दणका. कृषी क्षेत्रासंदर्भात अर्थसंकल्प ऐकायला चांगला वाटतो. मात्र प्रत्यक्ष अंमलात या ठिकाणी आणण्यासाठी अंमलबजावणी होत नाही. केंद्रीय अर्थसंकल्पावर सोलापुरातल्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. सातारा जिल्ह्यामध्ये पीक विमा योजनेसाठी आलेले 18,000 अर्ज बोगस. कांदा लागवड न करताच विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न. बोगस अर्ज कृषी विभागाकडून रद्द. जिल्हा कृषी अधीक्षकांची माहिती. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये बोंडगाव गावात केस गळतीचे एकूण 30 रुग्ण. तर या रुग्णांचं मनोबल उंचावण्यासाठी आता गावकऱ्यांनी स्वतःचं मुंडन करून घेतला पुढाकार. तर आरोग्य विभागाच्या विविध शाखांकडून औषधोपचार सध्या सुरू.